तर अशा पद्धतीने आपलं इयर नंतर नोज. तर नोज आय ब्रीथ डे अँड नाईट. आय कॅन नेव्हर रेस्ट. मी दिवस रात्र स्वच्छ श्वास करतो, म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे. मी कधीच विश्रांती घेऊ शकत नाही. आय हॅव टू स्मेल एरवी. स्मेल गुड और बॅड और बेस्ट. बघा, गुड चांगला, बॅड खराब. चांगला सुगंध आणि वाईट सुगंध बॅड. याविषयी की मला प्रत्येक वास घ्यावा लागतो, तो चांगला असो की वाईट, कारण की ती क्रियाच आहे आणि तो पर्याय नाही. मग तो चांगला असो की वाईट असो किंवा उत्तम असो, कसाही असो, वास हा घ्यावाच लागतो, घेतल्याशिवाय पर्याय नाही. चांगला वास आला तर अरे वा, काय सुगंध आहे, किती वास छान येतो की नाही. आणि बॅड म्हणजे कळलं तुम्हाला, सांगण्याची गरज नाहीये, पुन्हा पुन्हा तेच तेच. तर पुढे जाऊया. नोज समजलं बाळांनो. अँड व्हॉट अबाउट यू माउथ. आणि बघा, माउथ तोंड, तुझ्याबद्दल काय. अँड व्हॉट अबाउट यू माउथ, की तोंडाबद्दल काय, त्याविषयी काय, तोंडाविषयी काय, तर आपण ते बघणार आहोत. माउथ. ओ यू नो आय ओपन अँड सेट अँड स्माइल. स्माइल हसणे. अहो तुम्हाला माहित आहे की मी तोंड उघडतो, ओपन, आणि सेट अँड स्माइल. बघा, ते मी बंदही करतो आणि स्मितही करतो, स्माइल, आणि हसतो सुद्धा. की तुम्हाला माहित आहे की मी तोंड उघडतो पण, ओपन, आणि मी बंद पण करतो, आणि स्मित हसणे, मी हसतो पण तोंडाने. आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक. मी स्पीक बोलणे, बरोबर. आय ईट खाणे, आणि ड्रिंक पिणे. मी बोलतो, खातो आणि पितो पण, तोंड. आय सिप, आय सल्फ, आय च्यू अँड बाईट. बघा, आय सिप, मी घुटके घेतो, चहा पितो की नाही, किंवा दूध पितो की नाही गरम गरम, ते आपण घुटके घेतो. अशा पद्धतीने कधी कधी भुरकण असा पितो, बरोबर. कधी कधी आय द बीट, बाईट. कधी कधी चगळतो, उदाहरणार्थ चॉकलेट, काय कोणते खाण्याचे पदार्थ असतील ते चगळतो, चगळणे. समजलं बाळा इथपर्यंत, की मी घुटके घेतो, मी भुरके घेतो, किंवा चगळतो किंवा चावतो. ओके, ठीक आहे. आय सिप, आय सल्फ, आय च्यू अँड बाईट. ओके, चला पुढे. बट डू आय गेट एनी हाव ए फूड. फूड, परंतु मला त्यातील काही अन्न मिळते. फूड, अन्न मिळते. नो इट गोज इट दिस लेजी बेली. नाही, ते सर्व आळशी पोटाकडे जाते. इज इट राईट. राईट, बरोबर. ते योग्य आहे का, बरोबर आहे का. द बेली डझंट डू एनी वर्क.
ते पोट कोणतेच काम करीत नाही. दॅट्स राईट. अगदी बरोबर आहे. द बेली डझंट डू एनी वर्क. बघा, ते पोट कोणतेच काम करीत नाही. ऑल बेली. दॅट्स नॉट राईट, दॅट्स रॉंग. बघा, ते बरोबर नाही आणि ते चुकीचे आहे. ते बरोबर नाही, ते चुकीचे. रॉंग, रॉंग चूक, चुकीचे. बघा, दॅट्स नॉट राईट, ते बरोबर नाही. दॅट्स रॉंग, ते चुकीचे आहे. आय डू अ लॉट ऑफ वर्क. मी खूप काम करतो. बट इट गोज ऑन इनसाइड मी. परंतु ते माझ्या आतल्या भागात होत असते. यू कांट सी इट बट आय डू वर्क. तुम्ही ते पाहू शकत नाही, परंतु मी काम करतोच. वाय कांट वी सी इट. आम्ही ते का पाहू, कशासाठी. आईच, डोळे म्हणते. इट्स बिकॉज डू डोंट डू एनी वर्क. त्याचे कारण म्हणजे तू कोणतेच काम करीत नाहीस. द ओनली वर्क यू डू इज टू ग्रॅब ऑल गुड फूड. बघा, तू एकच काम बरोबर करतोस, ते म्हणजे सर्व चांगले अन्न बळकावतोस. म्हणजे बळकावतो म्हणजे खातोस. हँड्स, हाताने म्हटलेले. फीट, पाय. डू डोंट मूव्ह अ स्टेप. तू एकही पाऊल पुढे सरकला नाहीस. स्टेप, की एकही पाऊल तू पुढे टाकू शकला नाहीस. वाय शुड वी वर्क टू गिव्ह यू फूड. तुला अन्न देण्याकरिता आम्ही का काम करावे. वी वोंट वर्क फॉर यू. आम्ही तुझ्याकरिता काम करणार नाही. यू वॉन्ट गेट एनी फूड नाऊ. तुला आता कोणतेच अन्न मिळणार नाही. बेली, डोंट डू दॅट. तसे करू नका. तसं काही करू नका तुम्ही. आय वर्क फॉर ऑल ऑफ अस. मी आपल्याला सर्वांकरिता काम करतो. वी विल ऑल सफर इन इफ यू डोंट गिव्ह मी फूड. तुम्ही मला अन्न दिले नाही तर आपण सर्वांना दुःख सहन करावे लागेल. तुम्ही मला अन्न दिले नाही तर आपणा सर्वांना म्हणजे आपल्या सगळ्यांना दुःख सहन करावं लागेल. बघा, डोंट ट्राय टू डिसीव्ह. फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. ऑल म्हणजे सगळ्यांना म्हटलेलं आहे. नथिंग यू विल रिसीव्ह. रिसीव्ह करणे, तुला काही सुद्धा मिळणार नाही. देणे, रिसीव्ह करणे. 3 अलाउज लेटर. 3 तासानंतर. 3 अलाउज लेटर, 3 तासानंतर. हॉर्स म्हणजे 3 हॉर्स म्हणजे तास, बरोबर.
3 hours later, 3 तासानंतर. वेली, प्लीज गेट सम फूड. कृपया थोडेसे अन्न मला द्या. आय एम ऑल रेडी टू टास्क माय वर्क. बघा, मी माझे काम करायला पूर्णपणे तयार झालो आहे. वेली, यू नाही, प्लीज. वेली, प्लीज लिसन टू मी. कृपया माझे म्हणणे तुम्ही ऐकून घ्या, ऐका. यू मस्ट गिव्ह मी फूड. तुम्ही मला अन्न दिलेच पाहिजे. आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. मी ते अन्न सर्वांकरता पचवतो. सॉरी, डोंट ट्राय टू डिसीव. बघा, माफ कर. आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. अदर्स, नथिंग यू विल रिसीव. तुला मुळीच हाऊ आर यू माय फ्रेंड. नथिंग यू विल रिसीव. तुला मुळीच काही मिळणार नाही. बघा, 2 days लेटर, 2 दिवसानंतर. 2 days लेटर, 2 दिवसानंतर. बेली, हाऊ आर यू माय फ्रेंड्स. माझ्या मित्रांनो, तुम्ही बघा, माझ्या मित्रांनो, तुम्ही कसे आहात. माय फ्रेंड, कसे आहात. ओ आय फील सो ड्राय. बापरे, मला फारच कोरडे पडल्यासारखे वाटले. ड्राय. ओ आय फील सो ड्राय. बापरे, मला फारच कोरडे पडल्यासारखे वाटले. वी फील सो वीक. हँड्स अँड फीट. बघा, माउथ झाल्यानंतर फीट. वी फील सो वीक. बघा, हँड आणि हात, पाय काय म्हणते. आम्हाला खूप अशक्त झाल्यासारखे वाटते. आईज, वी कांट सी प्रॉपरली. आम्हाला नीटसे दिसू शकत नाही. आईज. थोड्यांनी म्हटलेले. वी फील सो राईट. बघा, इयर आणि नोज. वी फील सो राईट. प्राईड. ई सो. बघा, इयर आणि नोज. बघूया. वी फील सो ट्राईड. आम्हाला खूप थकल्यासारखे वाटते. आम्हाला खूप थकल्यासारखे वाटते. व्हॉट्स द मॅटर. काय घडले, काय झाले. ऑल. व्हॉट्स द मॅटर. काय घडले, काय झाले. ऑल. व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस. बघा, व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस. आम्हाला सर्वांचे काय बिघडले. आम्हा सर्वांचे काय बिघडले आहे.
बघा पुढे, आता सगळं झालंय आतापर्यंत. आता ब्रेन काय म्हणतो बघूया. ब्रेन, यू सिली फेलोज, माझ्या मूर्ख मित्रांनो. बघा, ब्रेन, माझ्या मूर्ख मित्रांनो. नाउ यू हॅव नो एनर्जी. एनर्जी, शक्ती, ऊर्जा. की तुमच्यामध्ये आता शक्ती आहे का, ऊर्जा आहे का? व्हॉट गिव्हन यू एनर्जी. तुम्हाला कोणती गोष्ट शक्ती देते? बघा, फूड, फूड, फळे, अन्न, फूड. Who works on food to give you energy. अन्न, फूड, अन्न. फूड म्हणजे अन्न, तुम्हाला सांगितलंय. फळं, अन्न, कडधान्ये वगैरे वगैरे माहिती आहे तुम्हाला. फूड, अन्न. Who works on food to give you energy. तुम्हाला शक्ती देण्याकरता कोण काम करते? थँक किंवा थँक्यू. थँक्स म्हणतो की नाही आपण. विचार करा. एनर्जी, थिंक, विचार करा. थिंक, त्यावर आपण विचार करा. सॉरी, थिंक, त्यावर आपण विचार करा. पुढे बघा, कुड इट बीट इज इट द बेली. हे असेल कुल. कुल्ड इट बी इज इट द बेली. ते हेच असेल, ते असेल की ते पोट आहे का? बघा, पुढे आता ऑल म्हटलेले. आता ब्रेन काय म्हणतोय? यस. आता ब्रेन म्हणजे मेंदू. तुम्हाला आधीच सांगितलं मी ब्रेन काय म्हणतोय. बघा आता, येस, ऑफ कोर्स, होय, अर्थातच ते पोट आहे. बेली डायजेस्ट फूड अँड सेंड्स एनर्जी टू ऑल ऑफ यू. बघा काय म्हटलंय. बेली डायजेस्ट फूड अँड सेंड्स एनर्जी टू ऑल ऑफ यू. पोट अन्न पचवते, बरोबर, आणि तुम्हाला सर्वांना ती शक्ती पण पोचवते. पोट शक्ती पण पोचवते. पोट अन्न पचवते. अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्नाद्वारे आपल्याला शक्ती म्हणजे ऊर्जा निर्माण होते. डू यू अंडरस्टँड इट नाऊ. बघा, डू यू अंडरस्टँड इट नाऊ. तुम्हाला आता ते समजले आहे का? तुमच्या लक्षात आलं का? तुम्हाला समजलं का? यस यस यस, नाउ वी नो. हो हो हो, आता आम्हाला समजले आहे. दिस बेली डज अ लॉट ऑफ वर्क. बघा, दिस बेली डज अ लॉट ऑफ वर्क. पोट भरून काम करते. जे आपलं पोट आहे ते खाल्ल्यानंतर भरपूर शक्ती येते, ऊर्जा येते आणि पोटच हे आपलं काम करते. म्हणजे मेंदू, पोटात जे अन्न जातं त्या अन्नाद्वारे आपल्याला मेंदूमध्ये आपल्याला क्रिया होते आणि ते क्रियाद्वारे आपण ते काम करतो. पोट भरपूर काम करते. दोज
He does not show it off. He does important work. ते त्यांचा देखावा प्रदर्शन करीत नसले तरी ते फार महत्वाचे काम करते. पोट आणि ब्रेन खूप महत्वाचं आहे. पोटाला खाण्यास मिळाले तर ते मेंदूपर्यंत पोहोचण्याचे ब्रेन शक्ती आपल्याला ऊर्जा निर्माण करते आणि ते दोन्ही काम दाखवत नाही पण करतात. All hold hands and sing together. All hold hands and sing together. बघा, सॉन्ग गाणे गाणे. पुन्हा सांगितले, काय म्हटले त्यांनी की ऑल होल्ड हँड्स अँड सिंग टुगेदर सॉन्ग, की आपण आता सर्वजण एकमेकांचे पुन्हा हातात हात एकत्र गाणे गाऊया. सॉन्ग गाणे गाऊया. गाणे कोणते बाळांनो? पुन्हा सांगतो. वर्क 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 इन द मॉर्निंग. वर्क 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 इन द मॉर्निंग. इन इव्हिनिंग in or always at work. In evening we are always at work. Work 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 in the morning. In the evening we are always at work. छानसा धडा आहे. धडा संपलेला आहे. धड्याचं वाचन करा. बाळांनो, इथेच धडा संपलेला आहे.